नमस्कार मित्रांनो, आजची ही कथा आहे बेळगावची. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर वसलेलं हे गाव. तेव्हा साधारण साल असेल 1989. आता हे एक शहर आहे, पण त्या काळी हे गावच होतं. महाराष्ट्रातील रवींद्र नावाचा एक युवक त्याला मिळालेल्या साध्या पोस्टमनच्या नोकरीसाठी बेळगावला येऊन हजेरी लावणार होता. तो आजच ड्युटी जॉईन करणार होता. ऑफिसला लागूनच त्याची राहायची व्यवस्था आहे असं त्याला सांगण्यात आलं होतं. त्याने आपल्या कामाच्या ठिकाणी तार करून कळवलं होतं की तो बेळगावला आज संध्याकाळपर्यंत पोहोचेल. तसे आपल्या गावाहून तो बेळगावला ट्रेनने यायला निघाला होता. पण पोहोचता पोहोचता रात्र होत आली होती, कारण ट्रेन लेट झाली होती. त्यामुळे ट्रेनला बेळगावला पोचायला देखील उशीर झाला होता. बेळगावला तो पहिल्यांदाच येणार असल्या कारणानं त्याच्या ऑफिसमधील एक शिपाई त्याला न्यायला स्टेशनवर येणार होता. पण रवींद्र आता समजून चुकला होता की आता आपल्याला घ्यायला कोणीही येणार नाही, कारण आपल्यालाच पोहोचायला उशीर झाला आहे. काहीच वेळा ट्रेन स्टेशनच्या जवळ आली तसे रवींद्र ट्रेनच्या दारात येऊन उभा राहिला. जशी ट्रेन स्टेशन जवळ आली तसे त्याला प्लॅटफॉर्मवर एका लाईटच्या खांबाखाली एक पिवळा बोर्ड दिसला आणि त्यावर कन्नडमध्ये काहीतरी लिहिलं होतं. रवींद्रला कन्नड येत नसल्याने अर्थातच त्याला ते काय लिहिलं आहे हे समजलं नाही. पण त्या कन्नड अक्षरांच्या खाली देखील काहीतरी लिहिलं होतं आणि तेव्हा रवींद्रला समजलं की तिथे लिहिलं होतं बेळगाव. ट्रेन स्टेशनवर आली आणि ट्रेनमधून जेमतेम 10 ते 12 माणसं खाली उतरली. त्यामध्ये रवींद्र देखील होता. प्लॅटफॉर्मवर उतरताच त्याने एकदा सगळीकडे नजर टाकली, पण अर्थातच त्याला असं कोणीच दिसलं नाही की जे त्याची वाट पाहत आहे. आजूबाजूला त्याला कन्नड बोलणारेच लोक आढळून येत होते. रवींद्रच्या मनात आलं की आपण थोडा वेळ थांबून पाहावं. कोणी आलं तर ठीक, नाहीतर रात्र इथेच काढावी. पण तसंच झालं नाही. रवींद्रला स्टेशनच्या फाटकातून एक माणूस आत येताना दिसला. त्याला बघून असं वाटत होतं की तो प्लॅटफॉर्मवर कोणाला तरी शोधत आहे. जेव्हा त्याची नजर रवींद्रवर पडली तसे तो लगेच रवींद्र जवळ आला आणि म्हणाला, "नीव रवींद्र हौदिल्लारी सर." रवींद्रला तो माणूस काय बोलला हे अर्थातच काहीच समजलं नाही. रवींद्र त्याच्याकडे बघून फक्त इतकेच बोलला, "काय काय म्हणताय?" त्यावर तो माणूस हसला आणि कन्नड भाषेच्या स्वरात म्हणाला, "तुम्ही रवींद्र का?" तसे रवींद्रने एकही क्षण वाया न घालवता मान हलवून उत्तर दिलं, "हो, मीच रवींद्र. पण तुम्ही?" तेव्हा तो माणूस परत त्या स्वरात म्हणाला, "मी लिंगप्पा, तुमचं ऑफिसचं शिपाई." तसे रवींद्र म्हणाला, "मला वाटलं की कोणी येणारच नाही मला न्यायला." त्यावर लिंगप्पा खुदकन हसला आणि म्हणाला, "साहेब, मी संध्याकाळी आलो होतो स्टेशनवर आणि तुमची वाट बघत बसलो होतो. बराच वेळ झाला ट्रेन आली नाही, म्हणून मग स्टेशन मास्तरकडे चौकशी केली. तेव्हा कळालं की ट्रेन लेट येणार आहे. त्यामुळे मी परत गेलं आणि आता परत आलं बघा." असे म्हणत त्याने रवींद्रचं सामान उचललं आणि त्याला आपल्या पाठीमागे या असं सांगून चालू लागला. ते फाटकाच्या बाहेर आले तसे रवींद्रला फक्त एक सायकल उभी असलेली दिसली. पण रवींद्र काही बोलला नाही. आता जे आहे त्यातच काम चालवून घ्यावं लागणार होतं, कारण एवढ्या रात्री तिथे दुसरे कुठलेही वाहन मिळण्याची शक्यताच नव्हती. रवींद्रने आपली एकच असलेली सुटकेस घेतली आणि तो मागे जाऊन बसला आणि लिंगप्पा पुढे बसून सायकल चालवू लागला. रस्ता एकदम सुन्न पडला होता. सर्वत्र शांतता होती. फक्त रातकिडे किरकिर आवाज करत होते. स्टेशनवर एवढा बोलत असलेला लिंगप्पा अचानक एकदम शांत झाला होता. त्याला अचानक असं शांत झालेलं पाहून रवींद्रला एकदम अस्वस्थ होऊ लागलं. ती शांतता भंग करण्यासाठी म्हणून रवींद्र म्हणाला, "अरे लिंगप्पा,
पण रवींद्रचं वाक्य मध्येच तोडत लिंगप्पाने श्श्श असं करत त्याला शांत राहण्यास सांगितलं. साहेब, आत्ता शांत राहावा, लिंगप्पा म्हणाला. लिंगप्पाचे असे गूढ बोलणे रवींद्रला काहीच समजलं नाही. अरे पण असं एकदम अचानक काय झालं? रवींद्रने हळूवार आवाजात लिंगप्पाला विचारलं. तसे तितक्याच हळूवार स्वरात लिंगप्पानं उत्तर दिलं, नाळेबा. त्याचा तो धीर गंभीर स्वरातील आवाज ऐकून रवींद्रच्या अंगावर सळसळून काटा आला. त्याचे बोलणे ऐकून रवींद्रने आजूबाजूस पाहिलं. त्या काळ्या अंधारात हलणाऱ्या पानांच्या हालचाली सुद्धा रवींद्रने डोळ्यांनी टिपल्या आणि त्या सुद्धा आता त्याला भयान वाटत होत्या. नक्कीच इथे चोर दरोडेखोर ह्यांचं अस्तित्व असेल, रवींद्रने मनातल्या मनात विचार केला. रवींद्रने पुन्हा एकदम हलक्या आवाजात लिंगप्पाला विचारलं, नाळेबा म्हणजे कोणी चोर दरोडेखोर आहे का? त्यावर लिंगप्पा उद्गारला, त्यापेक्षाही भयानक. ते ऐकून रवींद्र घाबरला आणि त्याने त्याच्या खांद्यावरील पिशवीतील पाणी काढून आपला कोरडा घसा ओला केला. आजूबाजूच्या वातावरणामुळे आणि अचानक शांत झालेल्या लिंगप्पाकडे बघून पाणी पिताना सुद्धा त्याचे हात थरथरत होते. त्याने पुन्हा लिंगप्पाला प्रश्न केला नाही. तसे लिंगप्पा स्वतःच म्हणाला, अंज बेदारी सर. म्हणजे घाबरू नका साहेब, मी असतं नवं. ते ऐकून रवींद्रला थोडं बरं वाटलं. काहीच वेळात ते गावाजवळ पोचले. गाव जवळ येताच गावातील घरांमध्ये कंदील लावलेले दिसून येत होते. काही घरातून बल्बचा प्रकाश बाहेर येत होता. रस्त्यावर विजेचे खांब होते, पण त्यावरील लाईट्स काही चालू तर काही मिणमिण करत होते. असेच ते गावात पोचले. रात्रीचे जवळपास 11:30 झाले होते. आता ते गावातून जात होते. लिंगप्पा रवींद्रला थेट त्याच्या ऑफिसच्या ठिकाणी नेत होता. त्याचं ऑफिस गावाच्या एका कोपऱ्याला होतं, त्यामुळे अजून सुद्धा त्यांचा प्रवास सुरूच होता. काहीच वेळात ते ऑफिसला पोचले. लिंगप्पाने पुढे होऊन ऑफिस उघडलं. ऑफिसमधील दिवे लावले आणि रवींद्रला आत बोलवून घेतलं. रवींद्र आत गेला आणि इकडे तिकडे बघू लागला. तो जिथे काम करणार होता त्या जागेला तो निरखून बघत होता. एकूण 2 खोल्या होत्या. पुढील खोलीत टेबल, खुर्ची, लाकडी कपाट, टेबल फॅन वगैरे असं ठेवलं होतं. ऑफिसला लागून अजून एक खोली होती. त्या खोलीत एक पलंग, कपाट, टिपॉय वगैरे असे साहित्य ठेवले होते. तसे रवींद्रला समजलं की हीच आपली खोली आणि हेच आपलं ऑफिस. साहेब, मी डब्बा तयार करून ठेवलं होतं तुमच्यासाठी, खाऊन घ्या, लिंगप्पा म्हणाला आणि त्याने एक वेळ बाहेर किर्र अंधारात नजर टाकली आणि मनोमन देवाचं नाव घेऊन दार बंद केलं. आज रात्रीला मी सोबत राहीन तुमचं, लिंगप्पा म्हणाला. तसे रवींद्रने मानेने होकार दिला. त्याने 2 घास खाऊन घेतले. खाऊन झाल्यावर तो आतमध्ये त्याच्या बेडवर पडला. दिवसभराच्या प्रवासाने त्याला लगेच झोप लागून गेली. लिंगप्पा बाहेरच ऑफिसमध्ये अंथरूण टाकून झोपला. मध्यरात्र झाली होती, पण लिंगप्पाचा काही डोळ्याला डोळा लागत नव्हता. तो सारखा उठून खात्री करून घेत होता की रवींद्र गाढ झोपला आहे ना. पण व्हायचं तेच झालं. लिंगप्पाला काही क्षण डोळा लागलाच होता की त्यांचं दार वाजलं आणि बाहेरून आवाज आला, रवी, अरे बाळ रवी. तो आवाज रवींद्रच्या आईचा होता आणि तो लिंगप्पाने देखील ऐकला होता. बाहेर उभी असलेली व्यक्ती रवींद्रचे नाव घेत होती. लिंगप्पाला समजलं की जर रवींद्र साहेबांची झोप उघडली आणि त्यांनी चुकून जर त्या हाकेला प्रतिसाद दिला तर रवींद्रच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पण सुदैवाने गाढ झोपेत असलेल्या रवींद्रला तो आवाज ऐकू आला नाही. आता तो आवाज वाढू लागला. तसे लिंगप्पा उठला आणि त्याने आपले हात रवींद्रच्या कानावर दाबून ठेवले, जेणेकरून रवींद्रला काही ऐकू येणार नाही.
आणि परत तो आवाज थांबला. आता तो आवाज बदलला होता आणि आता लिंगप्पाला त्याच्या बायकोचा आवाज येऊ लागला. तो आवाज आता लिंगप्पासाठी होता. ती हाक लिंगप्पासाठी होती. लिंगप्पाने रवींद्रचे कान सोडून आपले कान धरले आणि तो आवाज ऐकू न यावा ह्यासाठी प्रयत्न करू लागला. लिंगप्पाच्या लक्षात आलं होतं की ऑफिसच्या दरवाजावर ते शब्द लिहिलेले नाहीत. थोडे धाडस करून लिंगप्पा दाराजवळ गेला आणि जोर जोरात ओरडू लागला, नाळेबा, नाळेबा. आणि तेव्हा अचानक तो बाहेरून येणारा आवाज बंद झाला. तेव्हा लिंगप्पाच्या जीवात जीव आला. काही वेळ गेला आणि सकाळ झाली. तसे रवींद्रला जाग आली. त्याने पाहिलं तर लिंगप्पाने सर्व ऑफिस झाडून साफ केलं होतं आणि चहा नाश्ता सुद्धा तयार करून ठेवला होता. नंतर लिंगप्पा ऑफिसच्या दरवाजाजवळ गेला आणि त्याने दरवाजावर कुंकवाने काहीतरी लिहिलं आणि ते होतं नाळेबा. रवींद्र उठला. त्याने अंघोळ वगैरे केली आणि न्याहारी केली. लिंगप्पाने देखील रवींद्रच्या आग्रहाखातर चहा घेतला. काहीच वेळात ते दोघे बाहेर पडले. आज लिंगप्पा रवींद्रला संपूर्ण गाव दाखवायला घेऊन जाणार होता, जेणेकरून त्याला सर्व गाव माहीत होईल आणि अंदाज येईल की कुठला पत्ता कुठे आहे आणि कुठल्या भागात आहे. रवींद्र लिंगप्पा बरोबर सर्व गाव फिरून पाहत होता. तेव्हा सहजच विचारावं म्हणून रवींद्रने लिंगप्पाला विचारलं, लिंगप्पा, अरे इथला जुना पोस्टमन नोकरी सोडून का गेला? तो प्रश्न ऐकून लिंगप्पा काही वेळ थबकला. रवींद्रने विचारलेल्या त्या प्रश्नावर त्याला काय उत्तर द्यावं काहीच कळत नव्हतं. तरी देखील तो अडखळत बोलू लागला, नाही साहेब, ते जुनं साहेब बघा लवकर गेलं, त्यांनी चूक केली होती. लिंगप्पा म्हणाला. चूक? कसली चूक? रवींद्रने विचारलं. त्यावर लिंगप्पा मागे वळला आणि रवींद्रला पाहत एका गंभीर मुद्रेत येऊन उत्तरला, दार उघडण्याची चूक. त्यावर रवींद्र त्याच्याकडे गोंधळलेल्या चेहऱ्याने पाहू लागला आणि त्याने लिंगप्पाला विचारलं, म्हणजे नक्की काय? त्यावर लिंगप्पा त्या विषयावरील बोलणे टाळत एकदम म्हणाला, हे बघा साहेब, माझं घर आलं बघा. असे म्हणत लिंगप्पाने रवींद्रला आपल्या घरात येण्यासाठी सांगितलं आणि ते दोघे लिंगप्पाच्या घरी आले. घरात प्रवेश करताना दारात चप्पल काढत असताना रवींद्रला त्याच्या घराच्या दारावर लाल अक्षरात कन्नडमध्ये लिहिलेले काहीतरी शब्द दिसले. रवींद्रला वाटलं लिंगप्पाचं नाव वगैरे असेल. असा विचार करत तो आतमध्ये गेला. आत लिंगप्पाची पत्नी सुमय्या होती. रवींद्र त्याच्या घरी पाहुणा आणि लिंगप्पाचा वरिष्ठ अधिकारी म्हणून आला होता. लिंगप्पाने रवींद्रचा चांगला पाहुणचार केला. तेव्हा लिंगप्पाच्या पत्नीने लिंगप्पाला प्रथम कन्नडमध्ये काहीतरी विचारलं आणि लिंगप्पाने एक वेळ रवींद्रकडे पाहून परत आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि तसंच कन्नडमध्ये काहीतरी उत्तर दिलं. लिंगप्पाचे बोलणे ऐकून सुमय्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भय दिसू लागलं. लिंगप्पाकडे पाहत ती पुन्हा चिंतेच्या स्वरात म्हणाली, असं रात्री कसं हो? तेवढंच काय ते रवींद्रला सुमय्याचं बोलणं समजलं. तसे रवींद्रने लिंगप्पाला काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का म्हणून विचारलं. त्यावर लिंगप्पा हसत उद्गारला, नाही साहेब, अहो ते रात्री घरी नाही ना आलो म्हणून माझं बायको रागवलं बघा. त्यावर रवींद्रने सुमय्याची माफी मागितली आणि म्हणाला, ओ माफ करा सुमय्याताई, माझ्यामुळे लिंगप्पा काल घरी येऊ शकले नाहीत. पण खरं तर सुमय्या त्या बाबतीत काहीच म्हणाली नव्हती. तिने विचारलं होतं की तुम्ही ह्यांना आणायला संध्याकाळी गेला होता ना? त्यावर लिंगप्पाने उत्तर दिलं होतं की हो, पण ट्रेन लेट झाली आणि मला रात्र झाली स्टेशनवर जायला आणि मग आम्ही रात्री जंगलाच्या रस्त्यानं आलो आणि रात्री ते गावाबाहेर होते हे ऐकून सुमय्या चकित झाली होती आणि खरं तर म्हणून तिनं विचारलं होतं की असं रात्री कसं हो? हे खरे तर त्यांचे संभाषण होते. सुमय्याने त्यांना रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण दिलं
आणि ते दोघेही बाहेर जायला निघाले. जाता जाता रवींद्रला लिंगप्पाच्या घराच्या दुसऱ्या दारावर सुद्धा असंच कन्नडमध्ये लिहिलेलं दिसलं. तसे रवींद्रने लिंगप्पाला विचारलं, लिंगप्पा, अरे हे कोणाचं नाव आहे? तेव्हा लिंगप्पा उत्तरला, हे होय साहेब, हे माझं नाव बघा, लिंगप्पा त्रिचिपल्ली अय्यर. तसे रवींद्र आपला हात दुसऱ्या बाजूच्या दरवाजाकडे वळवत म्हणाला, आणि मग हे काय लिहिलंय? त्यावर लिंगप्पा त्याला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. ते काही नाही साहेब, इथं पोरं खेळतात ना, त्यांनीच हे केलं असेल. चला, मी बाकीच्या ठिकाणी नेतो तुम्हाला, लिंगप्पा म्हणाला. रवींद्र देखील ठीक आहे असं म्हणत पुढे निघाला. लिंगप्पाने त्याला आजूबाजूच्या काही मुख्य लोकांच्या ओळखी करून दिल्या आणि काही वेळाने ते परत आपल्या ऑफिसला आले. ऑफिसमध्ये जास्त काही काम नव्हतं. फक्त 20 पत्रे होती आणि त्यावर पोस्टाचा शिक्का मारायचा होता आणि ती पत्रे लिंगप्पाच्या हाताने स्टेशनला पाठवायची होती. रवींद्रने ते काम आटपलं. ऑफिसचं काम झाल्यानंतर रवींद्रला आतमध्ये थोडे कोंडून राहिल्यासारखे वाटत होते. काही काम सुद्धा नसल्यामुळे आणि लिंगप्पा सुद्धा स्टेशनवर गेल्यामुळे रवींद्र पुन्हा गाव फिरण्यासाठी बाहेर पडला. गावात बऱ्याच ठिकाणी तो जाऊन आला. लोक जास्त करून कन्नड बोलणारेच होते, त्यामुळे कोणाशीही न बोलता रवींद्रने आपले गाव पाहणे सुरूच ठेवले. तो गावातील मंदिरात गेला आणि आता तो गावातील जुन्या भागातील घरांजवळून जाऊ लागला. तेव्हा त्याला अगदी तेच शब्द त्या घरांच्या दरवाजावर लिहिलेले दिसले, जे लिंगप्पाच्या घराच्या दरवाजावर होते. एक नाही, दोन नाही, तर तिथे असलेल्या सर्व घरांवर तसंच लिहिलं होतं. आता दिवस मावळतीला गेला होता. संध्याकाळ होत आली होती. तेव्हा रवींद्रला गावात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. संध्याकाळ होताच लोक घाई करून इकडे तिकडे धावत होते. त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की त्या प्रत्येकाला घरी जाण्याची घाई झाली आहे. त्यांना घरी लवकरात लवकर पोहोचायचं आहे असं वाटत होतं. रवींद्रला वाटलं, असं अचानक झालं तरी काय? कोणाला तरी विचारावं असा विचार त्याच्या डोक्यात आला. पण रवींद्रला मराठी खेरीज दुसरी भाषा येत नव्हती आणि तिथल्या स्थानिक लोकांना मराठी समजेल की नाही हे त्याला कळत नव्हतं. त्याने तरी सुद्धा 1-2 जणांना त्याबद्दल विचारण्याचा प्रयत्न देखील केला, पण कोणी थांबायला तयार नव्हतं. काही लोक त्याला कन्नडमधून ओरडून सांगत होते, जा, इथे थांबू नकोस, संध्याकाळ होत आली आहे. इतक्यात रवींद्रला श्रीराम अण्णा दिसले. लिंगप्पाने काल रवींद्रची पहिली ओळख त्यांच्याशीच करून दिली होती आणि नशिबाने तेच त्याला भेटले. रवींद्र त्यांच्या जवळ गेला आणि तो काही बोलणार इतक्यात श्रीराम अण्णा बोलू लागले, साहेब, संध्याकाळी इथे ह्या गावात असं एकट्याने फिरणं बरोबर नाही. ही लोक काही कारणाने पळत आहेत. तुम्ही देखील लवकर तुमच्या ऑफिसला जा आणि बाहेर येऊ नका. त्यांचे हे बोलणे ऐकून रवींद्रची आता खात्री पटली की इथे ह्या गावात नक्कीच चोर दरोडेखोर येत असणार. त्यामुळे आता त्यालाही वाटलं की आपण सुद्धा इथून निघून जावं. बघता बघता जणू संपूर्ण गाव ओस पडलं. बाहेर आता कोणीच दिसत नव्हतं. रवींद्रचं ऑफिस गावाच्या कोपऱ्याला होतं. रवींद्रला तिथे पोचायला उशीर होणार हे नक्की होतं. रवींद्र झपझप पावले उचलून चालू लागला. आजूबाजूस आता कोणीच दिसत नव्हतं. सगळी लोक घरात जणू दडून बसली होती. प्रत्येक घरातून कंदिलाचा मंद प्रकाश बाहेर येत होता. आता बराच अंधार झाल्यानं समोरचं दिसणं जवळपास मुश्किलच झालं होतं. त्यात रवींद्रच्या सोबतीला सुद्धा कोणीच नव्हतं. त्याला लिंगप्पाच्या घरी जेवायला सुद्धा जायचं होतं, पण आता त्याच्या घरी तरी जाणार कसं? कारण रवींद्र आता हरवला होता. त्याला रस्ता समजून येत नव्हता आणि लिंगप्पा देखील स्टेशनवर गेला होता. रवींद्र तसंच चालत राहिला आणि त्याच्याकडून एक चूक झाली. रवींद्र चुकीच्या रस्त्याने पुढे जाऊ लागला. बराच वेळ झाला
तरी आपल्याला कुठलीच घरं का येत नाहीयेत असा विचार त्याच्या डोक्यात आला. अजून थोडे अंतर पुढे गेल्यावर त्याला समजलं की तो रस्ता चुकलेला आहे. त्याला हे माहीत नव्हतं की तो ज्या रस्त्याने पुढे जात होता तो रस्ता पुढे स्टेशनकडे जात होता. आपण आलो त्याच रस्त्यानं परत फिरलो तर? हो, तसंच करतो. आलो त्याच रस्त्यानं परत जावं असा विचार करत रवींद्र मागे फिरला आणि परत गावाकडे जाऊ लागला. तो चालत असताना स्वतःचं अंग अकसून चालत होता. आजूबाजूस थोडी जरी हालचाल झाली तरी तिकडे न पाहता तो पुढे चालत होता. आणि इतक्यात त्याला एक चाहूल लागली. ती कोणाच्या तरी पावलांची होती. त्या पावलांबरोबर छन छन आणि खणखण असा आवाज येत होता, तर मध्येच सरसर असा आवाज येत होता. त्या आवाजामध्येच कोणाच्या तरी झपझप पडणाऱ्या पावलांचा सुद्धा आवाज होता. रवींद्रला समजलं की मागून कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. रवींद्रने आपल्या पावलांचा वेग अजून वाढवला, पण त्यासोबतच त्याच्या मागून येणाऱ्या पावलांची गती सुद्धा वाढली. रवींद्र आता धावायला सुरुवात करणार होता. इतक्यात त्याला मागून श्क असा आवाज आला. तो आवाज ऐकून रवींद्रच्या छातीत धडकीच भरली. त्याने थेट देवाचे नाव जपायला सुरुवात केली आणि चालण्याचा वेग अजूनच वाढवला. तेवढ्यात त्याच्या मागून जे कोणी येत होतं त्याने धावत येऊन गचकन रवींद्रचा खांदाच पकडला. अचानक झालेल्या त्या स्पर्शाने रवींद्रचा निम्मा प्राणच गेला होता. तो अजून वेगाने धावणार इतक्यात त्याला मागून एक ओळखीचा आवाज कानावर पडला. साहेब, अव मी असतं लिंगप्पा. तो आवाज ऐकून रवींद्रच्या जीवात जीव आला. त्याने चटकन मागे वळून पाहिलं तर लिंगप्पा खरंच मागे उभा होता. त्याच्या हातात सायकल होती आणि त्याची चेन पडली होती आणि तो छनछन खणखण असा आवाज त्याचाच येत होता. लिंगप्पाला पाहून रवींद्रला असं वाटलं की जणू काही देवच आला आहे त्याच्या मदतीला. लिंगप्पा समजून गेला होता की रवींद्र रस्ता चुकलेला आहे. ते दोघे आता सोबत चालू लागले. लिंगप्पा रवींद्रला म्हणाला, साहेब, आपण जितकं लवकर होईल तितकं लवकर चाललं पाहिजे बघा. ते ऐकून रवींद्रने त्याला चालता चालता विचारलं, लिंगप्पा, हे सगळं गावात काय चाललंय? ह्या गावात चोर दरोडेखोर येतात का? त्यावर लिंगप्पा म्हणाला, नाही साहेब, त्यापेक्षा पण हेद्रिके, म्हणजे बघा तुमच्या भाषेत ते भयंकर. रवींद्र पुढे बोलणारच होता की इतक्यात त्या दोघांनाही दूरच्या झाडावर एक मोठी फांदी हलताना दिसली आणि तिचा मोठा आवाज झाला. आणि तेव्हा लिंगप्पा आणि रवींद्र दोघांची नजर तिकडे गेली आणि ते पाहताच लिंगप्पा रवींद्रच्या हाताला धरून त्याला धावा असं सांगू लागला. रवींद्रला समजलं की नक्कीच काहीतरी धोका आहे. रवींद्र आणि लिंगप्पा धावू लागले. भराभर पावलं उचलत मध्येच अडखळत ते धावत होते. त्यांच्या मागून त्या झाडांच्या फांद्यांचा जोर जोरात हलण्याचा आवाज येत होता. असं वाटत होतं की नक्कीच कोणीतरी त्या झाडांवर आहे आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत त्यांच्याच दिशेनं ते येत आहे. लिंगप्पा आणि रवींद्र आता जीव मुठीत घेऊन धावत होते. धावत धावत ते गावाच्या मधोमध आले. रवींद्रने आता मागे वळून पाहिलं, पण कोणीच नव्हतं. त्याला वाटलं की आता धोका टळला आहे. लिंगप्पाने त्याला आपल्या घरी यायला सांगितलं. ते दोघेही भीतीने घामाघूम झाले होते. आता ते लिंगप्पाच्या घराच्या दिशेनं चालू लागले. घराजवळ येताच लिंगप्पाने दार ठोठावलं आणि सुमय्याला हाक मारू लागला. आतमध्ये सुमय्या हडबडून जागी झाली. दरवाजावर नाळेबा असं लिहिलं असताना देखील दार कसं काय वाजतंय तिने विचार केला. तिने आतमधून लिंगप्पाला हाक मारून खात्री करून घेतली. तेव्हा लिंगप्पाच बाहेर आहे हे पाहून तिनं दार उघडलं आणि त्यांना आतमध्ये घेतलं.
ते दोघेही आतमध्ये आले. ते दोघे खूप घाबरले होते आणि काहीही न बोलता ते दोघे सुद्धा तसेच झोपी गेले. त्यांनी सुमय्याला देखील काहीच सांगितलं नाही, कारण ती देखील घाबरली असती. काही वेळ गेला. आता सकाळ झाली होती. सकाळपर्यंत लिंगप्पाने देखील रवींद्रला काहीच सांगितलं नव्हतं. रवींद्रने सकाळी उठून लिंगप्पाचे आभार मानले की त्याने रवींद्रचे प्राण त्या जनावरापासून वाचवले. लिंगप्पाला कळून चुकलं की रवींद्रला अजून कळलंच नाहीये की ते जनावर नव्हतं, तर ते काहीतरी वेगळंच होतं. लिंगप्पाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. साहेब, तुम्ही इथं थांबू नका. इथून बदली घ्या. ह्या गावात राहणं तुमच्यासाठी धोक्याचं आहे. या, आज मी तुम्हाला सगळं सांगतो की हा सगळा काय प्रकार आहे, लिंगप्पा म्हणाला. रवींद्र त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला आणि लिंगप्पाने सांगायला सुरुवात केली. साहेब, ते 1.5 वर्षापूर्वी बघा आमच्या गावात विचित्र घटना घडू लागल्या होत्या. कोणी जरी रात्री अपरात्री बाहेर निघालं तर ते जगत नसायचं बघा. कोणीतरी त्याला मारायचं. असं रोज होऊ लागलं. मग आमच्या गावातल्या लोकांनी ठरवलं की सगळ्यांनी पहारा द्यायचा. आम्ही सगळे रात्री गावातील एका मंदिराच्या मागे लपून राहिलो. पण आमच्यातील एक जण खूप धीट होता. गुरु अण्णा त्याचं नाव होतं. तो ते जे काही होतं त्याची वाट पाहत बाहेर उभा होता. जसं ते येईल तसे आम्ही सगळेच त्याच्यावर धावा बोलून त्याला पकडणार होतो. आम्हाला सुद्धा आधी वाटलं होतं की जनावर वगैरे असावं, पण लिंगप्पा बोलता बोलता थांबला आणि 2 दीर्घ श्वास घेत पुढे बोलू लागला. पण साहेब, आम्ही जे विचित्र पाहिलं ते पाहून आमच्या सगळ्यांचीच अवस्था सुकलेल्या पानांसारखी झाली. पण लिंगप्पा, ते होतं तरी काय, रवींद्रनं विचारलं. तसे लिंगप्पा पुढे बोलू लागला. साहेब, ते एक चेटकीण होतं. जंगलातून लांबून ते घराघरांवर उड्या मारत आली होती आणि पहिल्याच घावात तिनं आमच्या डोळ्यांसमोर गुरु अण्णाला फाडलं की ओ. सगळं रक्तच रक्त पसरलं होतं आमच्या समोर आणि मांस पडलं होतं. रवींद्र ते ऐकून हसू लागला. अरे लिंगप्पा, तुम्ही लोक आजच्या जगात अशा गोष्टी मानता का? अरे ते जनावरच असेल, चेटकीण वगैरे असं काही नसतं. त्यावर लिंगप्पा गंभीररित्या उद्गारला. साहेब, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या आधीच्या पोस्टमनचं काय झालं? त्यावर रवींद्र उत्तरला. काय झालं? त्यानं नोकरी सोडली आणि इथून निघून गेला आणि त्याच्या जागेवर मला नोकरी मिळाली. त्यावर लिंगप्पा म्हणाला. नाही साहेब, त्यानं नोकरी नाही, ही दुनिया सोडली. ते ऐकून रवींद्र थोडा गंभीर झाला आणि म्हणाला, म्हणजे? तसे लिंगप्पा पुढे बोलू लागला. साहेब, जेव्हा ती चेटकीण आली तिनं गुरु अण्णाला आमच्या डोळ्यात देखत फाडून टाकलं. आम्ही सगळे घरी पळालो, पण आमचं परेशानी इथेच संपलं नाही. ते चेटकीण रोज रात्री येऊन आमच्या घरच्या लोकांच्या आवाजात आम्हाला हाका मारत आणि त्या हाकेला उत्तर देत जो कोणी बाहेर येईल ती त्याला मारून टाकायची. त्यानंतर आम्ही गावातील लोकांनी ठरवलं की गाव सोडायचं, पण आमचं मजबुरी असं होतं की आम्हाला ते पण जमत नव्हतं. मग आम्ही गावातील जुन्या लोकांना विचारलं बघा. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे आम्ही आमच्या दारावर लिहून ठेवावं. लिंगप्पाने रवींद्रच्या हातात एक कागद दिला. त्यावर कन्नड भाषेत काहीतरी लिहिलं होतं. नाळेबा. काय अर्थ आहे ह्याचा? रवींद्रने लिंगप्पाला विचारलं. तसे लिंगप्पा पुढे बोलू लागला. साहेब, नाळेबाचा अर्थ असतोय उद्या ये. आम्ही लोकांनी आमच्या घराच्या दारावर कुंकवानं लिहिलं आणि जेव्हा जेव्हा रोज रात्री ती चेटकीण यायचं आणि हे वाचायचं तेव्हा ती परत जाऊन दुसऱ्या दिवशी यायचं. असं रोज रात्री होत होतं बघा. साहेब, पण जे आधीचे पोस्टमन होते
त्यांनी आमचं ऐकलं नाही आणि त्यांच्या दारावर हे लिहू दिलं नाही बघा, आणि त्या चेटकिणीने त्यांना मारून टाकलं बघा. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला त्यांचं प्रेत दिसलं. असं घडलं साहेब हे सगळं. तुम्ही माझं ऐका साहेब आणि इथून निघून जा, नाहीतर इथंच अडकून पडताल बघा तुम्ही. लिंगप्पा बोलायचा थांबला. रवींद्रने त्याचे बोलणे मनावर घेतले आणि लिंगप्पाने त्याला स्टेशनवर परत सोडले. रवींद्रने देखील नोकरीपेक्षा जीव महत्वाचा असा विचार करून तिथून काढता पाय घेतला. मित्रांनो, ह्या ठिकाणी आज देखील काही जुन्या घरांच्या दरवाजांवर नाळेबा असं लिहिलेलं आढळून येतं. तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ती चेटकीण जी रोज रात्री यायची ती ते वाचून वाचून तिचं गावात येणं बंद झालं. काही कालावधीनंतर लोकांना रात्री अपरात्री आवाज ऐकू येणं किंवा हाका ऐकू येणं बंद झालं आणि ह्याच कारणामुळे त्या चेटकिणीचं नाव पडलं नाळेबा. आणि आज ती फक्त सापडते अर्बन लिजंड लेखामध्येच. पण काय सांगावं, कोणत्याही रात्री त्या गावात लोकांना परत तिची हाक ऐकू येईल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.